Good morning, everyone. Actually, today's session we have planned for the creativity and design thinking. Every week we are actually the plan is to conduct the lecture or whatever the work you have completed. So that assessment must be done, okay, on a weekly basis. So to take a review or some guideline related to assignment number 4, 5, and 6. Okay. So I have seen many students have solved the assignment 1, 2, 3. Okay. So almost means maximum student have written the assignments very nicely. Okay. So in some of the cases I have mentioned the remark, yes, you have to put write on paper, because see, if you are copying from the internet and just pasting on any slide and sending to me, so this is not good practice. Okay, this is not a good practice. So what we have to do is, if you are copying, no problem, but you arrange in your logical manner. No, you apply your thoughts. Some thought needs to be applied here. See, if you're practicing like this, then your future will be very dangerous. ओके. एखादी गोष्ट करायची असेल तर अगदी मन लावून करा. आणि आता ह्या काळामध्ये तर तुम्हाला अतिशय प्रामाणिक राहावं लागेल, लक्षात ठेवा. आणि ही सवय लक्षात ठेवा, 4 वर्षामध्ये जी तुम्हाला सवय लागणार आहे ती सवय तुमच्या आयुष्यभर राहणार, लक्षात ठेवा. त्यामुळे मेक अन हॅबिट. माझी जी चॅप्टर टेस्ट असेल किंवा ISC पेपर असेल, कॉलेजमध्ये तुम्हाला लिंक पाठवतात, सुपरविजन तुम्हाला कोणी नसतंय, तुम्हाला मार्क कमी पडू देत, लेट इट बी, पण जे तुमचं रिअल मार्क्स आहेत ते येऊ द्या. मी कोणाला अप्रिशिएट करणार, लक्षात. आय विल नॉट अप्रिशिएट एनीवन, बिकॉज I don't know how many are writing sincerely or honestly. Okay, I don't have confidence that way. Okay, जर तुम्ही ऑफलाईन माझ्यासमोर बसला आणि पेपर सॉल्व्ह केला तरच मला विश्वास वाटेल की यस, तुम्ही हे प्रामाणिकपणे केले आणि सिन्सिअरली केलेलं आहे. ओके. आणि जे लोक कोणी फसवण्याचा प्रयत्न करतील मला, तर ते इनडायरेक्टली तुम्हाला स्वतःला तुम्ही फसवून घेता, लक्षात ठेवा. कारण मला काही केसेस मध्ये दिसतंय अटेंडन्स एकदम पुअर आहे पण पैकी मार्क आहेत. असं होऊ शकत नाही. आर यू गेटिंग? असं होऊ शकत नाहीये. तर ते इट्स अ व्हेरी रॉंग प्रॅक्टिस. प्लीज टेक इन टू अकाउंट. ओके, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. जे तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास कराल तेच तुम्ही परीक्षेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. जे येत नाही ते सोडून द्या, काय अडचण नाहीये. त्याच्यावरती तुम्ही परत अभ्यास करा, स्टडी करा, विचारा आणि त्यानंतर सॉल्व्ह करा. पण चांगली सवय लावणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. काही विद्यार्थी अटेंडन्स 70%, 75%, 80% असतो आणि बरेचसे 2-3 लेक्चर बुडले असतात, तरी पण तिथे त्या टेस्टमध्ये आउट ऑफ आउट मार्क पडले असतात. थोडंसं मला कुठेतरी क्वेश्चन मार्क वाटतंय. तर नसेल होत तसं, तुमचं तुम्ही स्वतः अभ्यास करत असाल, चांगले मार्क पडले असतील, रिअल युअर एफर्ट्स आर अप्रिशिएबल, नो प्रॉब्लेम. बट जे कोण असे प्रॅक्टिसेस करत असतील, रॉंग प्रॅक्टिसेस, ते तुम्ही थांबवलं पाहिजे, तरच तुमचं करिअर ब्राईट बनणार आहे आणि सवय चांगली लागणार आहे. हे तर लक्षात. कारण आपण काय कुणाला मी अवॉर्ड देणार नाहीये. एखाद्याला 20 पैकी 20 मार्क पडले तर मी कुणाला अवॉर्ड देणार नाही, लक्षात घ्या. तर तुम्ही थोडंसं त्या अँगल विचार करा, व्यवस्थित स्टडी करा, कारण एक्झामचं टाइम टेबल आलेलं आहे. सगळ्यांना मिळालं का टाइम टेबल? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एव्हरीबडी हॅज सीन टाइम टेबल फ्रॉम बॉय साइड? Yes, sir. हा, तर ते टाइम Yes, टेबल sir. टाइम टेबल बघा. ज्यांनी बघत नसेल ते टाइम टेबल बघा व्यवस्थित आणि त्याच्याप्रमाणे तुमची प्रिपरेशन चालू राहू द्या. जे कुठं क्वेश्चन्स आहेत, असाइनमेंट कुठला पार्ट पेंडिंग आहे, एक्सपेरिमेंट पेंडिंग असेल तर ते पटकन वर्कआउट करून ते संपून टाका. ओके, ऍटलिस्ट सिलेबस संपल्यानंतर तुमचा पूर्ण फोकस हा रिव्हिजन मध्ये असला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि असं नाहीये की तुम्हाला डे अँड नाईट वर्क करावं लागणार, लक्षात ठेवा. सवय हार्डवर्क करायला लागणार, लक्षात ठेवा. ज्यांचं राईटअप पार्ट पेंडिंग आहे ते पटकन संपून टाका आणि जास्त वेळ घालवू नका, बाहेर पण फिरू नका. तुमचं इतकं बिझी शेड्यूल असलं पाहिजे की इथं जर आमच्या समोर जर नसला तर तुम्ही इतकं कायम बिझी असलं पाहिजे. कारण तुमच्या पुढे भरपूर राईटअप आहे, प्रिपरेशन आहेत, असाइनमेंट्स आहेत, चॅप्टर टेस्ट आहेत, ISC आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदी 1 मिनिट सुद्धा वेळ मिळाला नाही पाहिजे. तेवढं तुम्ही बिझी असलं पाहिजे. आणि हे तुम्हाला जे राईटअप पार्ट आहे हा सगळा 20 तारखेला संपून टाका. यू वर्क डे अँड नाईट, नो प्रॉब्लेम, and complete your write-up part before 20th. Okay, so 20th of April is the last date to complete the syllabus. Hello. Yes, sir. Yes, sir. Any you have idea about this, no? About completion of syllabus? सगळ्या आयडिया नाही सिलेबस कम्प्लिशनचं काय डेट आहे ते?
हॅलो. Yes. हा, कारण Yes, काय sir. झालेलं आहे, विद्यापीठाने सिलेबस अजून कट केलाय, 20% सिलेबस रिड्यूस केलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. 20% सिलेबस हा प्रत्येक विषयाचा रिड्यूस केलेला आहे. आता आपल्या विषयाचा बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये पण सिलेबस कट केलेला आहे. कुठला टॉपिक कट केला होता? एनी आयडिया? हा, असं नाही पाहिजे, विचारलं पाहिजे सर सिलेबस आता 20% रिडक्शन केलेलं आहे, मग कुठल्या विषय टॉपिक कट केलाय, कुठले बीट्स कट केलेत? सो यू शुड बी क्युरियस. तर मी सांगतो, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल मधले जो पॉवर ट्रान्समिशन सिस्टम हा जो टॉपिक होता तो सिलेबस मधनं कट केलाय पूर्णपणे. ओके. जर तुमच्याकडे सिलेबस कॉपी असेल तर त्या सिलेबस कॉपीमध्ये तुम्ही त्या चॅप्टरला कट करून टाका, क्रॉस मार्क करून टाका, म्हणजे आपल्याला चॅप्टर कुठले कुठले आहेत परीक्षेसाठी. हॅलो, मी सांगतो, पहिला चॅप्टर, पहिला पंप्स कॉम्प्रेसर टर्बाइन. हॅलो, पंप्स कॉम्प्रेसर टर्बाइन. सेकंड मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेस, हा सेकंड चॅप्टर असेल. थर्ड चॅप्टर होता पॉवर ट्रान्समिशन, तो कट झालेला आहे. आणि फोर्थ चॅप्टर थर्मोडायनामिक्स. तर टोटल आपल्याला 3 चॅप्टर आपल्याला परीक्षा असणार फायनल एक्झामसाठी. आर यू क्लिअर विथ सिलेबस? Yes, sir. Yes, sir. हा, बीएमएच्या जे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे परीक्षेला फायनल, ते मी रिपीट करतोय. पहिला चॅप्टर पंप्स कॉम्प्रेसर अँड टर्बाइन. सेकंड चॅप्टर मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेस. थर्ड चॅप्टर थर्ड चॅप्टर जो आहे पॉवर ट्रान्समिशन, तो कट केलेला आहे, तो सिलेबस मधनं डिलीट केलेला आहे. आणि नंतर चौथा चॅप्टर जो आहे तो कुठला आहे? थर्मोडायनामिक्स. Thermodynamics. हा, असे टोटल 3 चॅप्टर्स तुम्हाला फायनल एक्झाम साठी आहेत. ओके. मग आता आपला जो चॅप्टर चालू आहे मशीन टूल अँड जॉईनिंग प्रोसेस, त्यामध्ये जॉईनिंग प्रोसेस संपला की आपला सिलेबस संपून जातोय. ठीक आहे. सो यू कीप इन माइंड. तसं बाकीच्या विषयाला शिक्षकांना विचारा की सर आपल्याला सिलेबस कुठल्या चॅप्टर कट केलेला आहे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. इज इट ओके? Yes, sir. Yes, हा, sir. Yes, sir. कारण एमसीक्यू जे आहे, एमसीक्यू पार्ट हा अभ्यास केल्याशिवाय सॉल्व्ह होत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सोपं समजू नका, डिटेल स्टडी लागतो, प्रत्येक लाईन टू लाईन वाचावे लागते तर एमसीक्यू सॉल्व्ह करता येतात. येते एक लक्षात. नाहीतर काय होतंय, आपल्या टेस्ट मध्ये असं झालेलं आहे. कसं असतंय, पेपर काढत असताना प्रत्येकाचं एक व्हरायटी ऑफ ओपिनियन असते पेपर काढताना. जर पेपर टफ वाटला तर आपल्याला कुठली अडचण येऊ नये त्यासाठी ज्या तुम्हाला नोट्स दिले आहेत त्या नोट्स मधली लाईन टू लाईन वाचली पाहिजे. लक्षात येते का? त्यातले कन्सेप्ट मला समजले पाहिजे तरच तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करता येतील, अन्यथा सॉल्व्ह करता येणार नाहीत. ओके. तर मी तुम्हाला सांगतोय रिपीटेडली की जे चॅप्टर झालेले आहेत ते चॅप्टरच्या लाईन टू लाईन व्यवस्थित वाचा, त्याची कन्सेप्ट समजून घ्या. कसं असतंय, काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते पुढे परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकता. ओके. तर ज्यांनी अजून काही चालू केलेलं नाही प्रिपरेशन, ते प्लीज स्टार्ट इट फ्रॉम टुडे इटसेल्फ. ओके. कारण बऱ्याचशा वेळेस ISC मध्ये 20 पैकी 20 मार्क, मला झाला अभ्यास. चॅप्टर टेस्ट 20 पैकी 20 झालाय अभ्यास. चॅप्टर टेस्ट 2 20 पैकी 20 झालाय अभ्यास. ती कधी कधी गोळ्या लागलेल्या असतात, तर ते गोळीची प्रॅक्टिस ना आपल्याला काम करायचं नाहीये. व्यवस्थित डिटेल स्टडी करा, समजून घ्या. कुठं अडचण असेल तर आम्हाला विचारा, कुठले एमसीक्यू चुकीचं वाटत असेल तर विचारा, क्लॅरिफाय करून घ्या त्या कन्सर्न शिक्षकाकडून. कुठल्या एखाद्या क्वेश्चन बद्दल किंवा एखाद्या आन्सर बद्दल काय तुमचं कन्फ्युजन असेल, विचारलं पाहिजे बिंदासपणे. जसं मला तुम्ही असाइनमेंट बद्दल सारखं कंटिन्युअसली विचारत जाताय, तसं मला असंही पण पाहिजे की तुमची अशी क्युरियोसिटी पाहिजे, कुठलं सर हे असं मला वाटतंय, तसं वाटतंय, हे चुकीचं वाटतं, हे करेक्ट वाटतं. यू जस्ट कीप ऑन आस्किंग, नो प्रॉब्लेम. सो आवर जॉब इज टू क्लॅरिफाय युअर डाउट्स. त्यामुळे कुणी ऍज इट इज ते मगअप करून तसं पुढे जायचं नाही. ते सवय नाही चांगली. ते पहिला समजून घ्या कुठल्या क्वेश्चन्स कसे आहेत, काय त्याची डिफिकल्टी लेवल, त्याचं आन्सर्स काय आहेत, थोडस स्टडी करावं लागेल, त्याशिवाय ते जमणार नाहीये. ठीक आहे. आय थिंक सर, हा सर तुम्ही जे चॅप्टर नोट्स लिहून दिले त्याच केल्या फक्त तर? नाही, ते कसं आहे, आपण आता कसं आहे, आपल्याला लिमिटेड टाइम असतो.
आपण तेवढं डीप मध्ये लिहून देत नाही, पण मी ज्या नोट्स तुम्हाला शेअर केले ते माझ्या नोट्स आहेत, ते तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी येईल ना. ओके. हा, तुम्हाला जे मी नोट्स लिहून दिलेले आहेत ते असं हायलाइटेड पॉइंट्स तुम्हाला मी नोट करून दिलेत. तुम्ही त्या ज्या माझ्या स्कॅन ज्या नोट्स आहेत ते त्याच्यामध्येच तुम्हाला मॅटर दिलेला आहे इकडे तुम्हाला रायटिंग मध्ये. हॅलो. येस सर. हा, त्या ज्या नोट्स आहेत तुम्ही वाचा, तुम्ही लाईन टू लाईन वाचा. कुठला तुम्हाला एखादा कन्सेप्ट समजत नसेल तर मला टेलिफोनिकली कॉल करा, तुम्हाला मी क्लिअर करून देतो, काय अडचण नाही. ओके. हा, काय अडचण नाही. आणि प्रत्येकाला मला वाटतंय तुमचा समजा एखादा ग्रुप असेल बरं का, 3 मुलींचा 4 मुलींचा, तर तुम्ही एक काय म्हणते त्याला, तसं छोटीशी मीटिंग अरेंज करू शकता. त्याच्या मीटिंग मध्ये मला इन्व्हॉल्व करून आपण त्या गोष्टी क्लिअर करू शकतो, काय अडचण नाहीये. तसंही करू शकता, काय अडचण नाही. पण डोंट ऍक्सेप्ट ऍज इट इज, डोंट मग अप ऍज इट इज, ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट अँड क्लॅरिटी. ओके, so we'll start. We'll come back to our main discussion today's. Now up to 3 assignment everybody has written. I hope everybody has written and uploaded in the Google form shared to all. Am I right? Yes, sir. Yes, sir. हा, आता काय जणांना अपलोडिंग मध्ये अडचण येते, त्यांनी ते पीडीएफ ची जे साईज आहे ते कॉम्प्रेस करायचं. पीडीएफ कॉम्प्रेस करता येते, लक्षात ठेवा. एक तसं ऍप मिळते तुम्हाला, ऍप डाउनलोड करा, पीडीएफ कॉम्प्रेस करा, यू कॅन अपलोड इट. ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्ही ते सगळ्या बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे काही एक्सपेरिमेंट असतील, असाइनमेंट असतील, ह्या तुम्ही त्याप्रमाणे त्या ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर जाऊन अपलोड करायचे. ठीक आहे. आणि जेवढं लेट सबमिशन होईल तसे त्याप्रमाणेचे टर्मवर्क्स कमी कमी होत जाणार, लक्षात ठेवा. त्यामुळे मी आताच रिमाइंड करतोय, ज्या काही डेडलाईन दिल्या ते तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजेत. डेडलाईन देताना मी असं विचार करून दिलेले आहेत, कुठली डेडलाईन अशी गडबडीमध्ये घाईमध्ये दिलेली नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. 5 तारीख होती 3 असाइनमेंट सबमिशनच्या. 5 तारखेपर्यंत मी ज्यांनी सबमिट केलेलं आहे त्यांना फुल मार्क्स मिळणार. 6, 7, 8, 9 जसं जसं पुढे जाईल तसं थोडस त्यांना म्हणजे अकॉर्डिंगली मार्क्स प्रपोर्शन मध्ये कमी होणार, लक्षात ठेवायचं. सर तुम्ही मेकॅनिकलची ते साईज वाढवा ना, इकडून कमी करण्यापेक्षा. बर, वाढवू देत का? हो. मॅक्झिमम तुमची साईज किती येते मला सांगा तिथं पीडीएफ ची. नाही माहित, फक्त ते त्याच्यात अपलोड होत नाही. ठीक आहे, एक 20 MB 1 करतो. GB पर्यंत कर. 1 GB केलं तर त्याचं मग ते लिमिटेड रिस्पॉन्सेस ऍक्सेप्ट होतात हो, त्याला बी काहीतरी म्हणजे टेक्निकल अडचण आहे. मग सगळ्यांचे फॉर्म्स तिथे ऍक्सेप्ट होणार नाहीत. हॅलो. त्याचा प्रॉब्लेम काय होतं की जर तुम्ही इकडून मी जर वाढवला ना जीबी पर्यंत वाढवायला, तर ते परत लिमिटेड म्हणजे सगळ्या मुलांचं फॉर्म म्हणजे ते डॉक्युमेंट ऍक्सेप्ट होणार नाही. मग लिंक्स वाढवा लागतील. ते तसं करण्यापेक्षा तुमची जी साईज आहे ना, आता काही जणांचं अपलोड झालेलं आहे, काही जणांचं त्यांनी काय करायचं, पीडीएफ थोडस कॉम्प्रेस करायची. तसं ऍप मिळतं, त्या ऍपमध्ये टाकलं की तुमची ते साईज कमी झाला की तुम्हाला अपलोड करता येते. सर, हा, टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये म्हणजे साईज मुळे आता सबमिट करायला लेट झाला ना, मग तरी पण मार्क्स कमी. नाही नाही, तुम्ही आधी मला पाठवलं असणार ना, व्हॉट्सअपला पाठवले ना. हा ठीक आहे ना, मग आय विल कन्सिडर दॅट. कारण त्याच्या पण डेडलाईन येतात ना, डेट कधी पाठवले काय सगळं येते ना माझ्या रेकॉर्ड. आणि पण तुम्ही सर रिप्लायच नाही दिला, दोन्ही पाठवले तर. दिला असेल हो. नाही दिला. बरं ठीक आहे, बघतो मी. सर तुम्ही लवकर रिप्लाय देत नाहीत अहो. नाही ठीक आहे, आय विल ऍक्सेप्ट दॅट. कसं होतं बरेच वेळेस इतके मेसेज येतात ना, राहून जाते कधी कधी. पण ठीक आहे, यू कॅन रिमाइंड मी टेलिफोनिकली. तुम्ही थोडंसं रिमाइंड करत जावा. म्हणजे मी आय विल नॉट डिनाय युअर दिस सजेशन, बट इफ सच थिंग हॅपन्स फ्रॉम माय एंड, प्लीज रिमाइंड इट. सर आय हॅव सेंड मेसेज ऑन व्हॉट्सअप, प्लीज गिव्ह द रिप्लाय. मग त्यावेळेस मध्ये मग ते इमिजिएट होऊन जातं. ठीक आहे. ओके. Okay, now we'll come out from whatever the discussion we made generally.
So we'll focus on our assignment number 4 from the creativity and design thinking. I'll go to next slide. Assignment number 4 is on brainstorming. Okay, so title of the assignment is brainstorming. So I think Dr. Vibhuti sir has discussed about the brainstorming technique. Okay, so this brainstorming technique is very effective technique of generating the solution on the problems. If you have any problem, technical problem or any problem, so we have to make discussion in a group and we have to generate number of solutions. Okay, so brainstorming is a situation where group of people come together, meet together and generate new ideas, oblique solutions. Okay, so whatever the problem is identified, so for that problem we have to give the solution or we have to provide the solution by discussing in a group. Okay, so actually this technique when we had offline sessions, offline lecture of creativity and design thinking, so I think we had discussed about the brainstorming. So through the brainstorming we can get number of solutions, number of ideas, and we can implement for the particular problem. Okay, so it's a very effective technique which is implemented in the industries, because in industries there is a technical team, technical core team. In that they, whenever the problem occurs on the shop floor level or any new concept or any new problem comes in the industries, okay, so they a group come together and they keep on discussion for 1 hour, 2 hour, 3 hours, whatever it is, and they develop the new ideas or the new solutions. Okay, so this is what the brainstorming. Are you clear? Group discussion is different and brainstorming is different. ग्रुप मध्ये जे डिस्कशन आहे ते टेक्निक वेगळं आणि ब्रेनस्टॉर्मिंग हे सेक्शन हे कम्प्लिटली वेगळं, लक्षात ठेवा. त्यामुळे ब्रेनस्टॉर्मिंग इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक ऑफ क्रिएटिव्हिटी. Okay, so if you want to generate a new ideas or new solutions for a particular problem, so we have to go for the brainstorming. So this brainstorming technique is implemented in the industries where always there is a discussion on the new technologies. There is a always there's a discussion on the problems comes on regular basis. So that technical core team, they keep on making the brainstorming meetings, or they arrange the meetings, and that in that meeting they do the brainstorming on the specific problems and they generate or develop the solutions. Okay, so this is about the brainstorming. Are you clear? Brainstorming म्हणजे काय असतं की जे टेक्निकल जे लोक असतात ते एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर त्याच्या जे काही प्रॉब्लेम तुम्ही सरफेसवर आणलेला आहे त्याच्यावरती खूप सारे डिस्कशन करून त्यावरती सोल्युशन्स काढणे, नंबर ऑफ सोल्युशन्स काढणे आणि त्या सोल्युशन मधनं एक सोल्युशन बेस्ट फायनल करणे. ओके, तर ही जी काय टेक्निक आहे, दिस इज कॉल्ड एज ब्रेनस्टॉर्मिंग. आर यू गेटिंग? ब्रेनस्टॉर्मिंग मीन्स व्हॉट? ब्रेनस्टॉर्मिंग कळालं का? येस सर. येस. पहिला आपल्याला कन्सेप्ट समजला पाहिजे की ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय असतं. तर ब्रेनस्टॉर्मिंग करण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये एखादा पर्सन खूप इंटेलिजंट आहे, ओके, एखादा इंजिनियर खूप इंटेलिजंट आहे, तो एकटा काय करू शकत नाही. पण जर त्या इंजिनियर बरोबर जर 10 लोकांची टीम असेल आणि जर एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला असेल, त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढण्यासाठी, so we have to conduct a meeting. In that brainstorming we can perform brainstorming, we can do it and we can generate the solution. So this is very very effective technique of generating the solution on a specific problem. Okay, so every engineer has to make an brainstorming practice at their organization. Okay, so that definitely the growth of organization will happen very fast and rapid. Okay, so Runge sir always believe on the brainstorming whenever he says in the college faculty members. So if you have some problems are there, make an brainstorming and generate the solution, develop the solutions, and accordingly make an policy document and we have to implement it. Okay, कुठला जर प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेम वरती ब्रेनस्टॉर्मिंग आपल्याही कॉलेजमध्ये होत असते आणि त्यानुसार पुढे
गोष्टीचं पॉलिसी डॉक्युमेंट बनत असतं आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन होत असते. ओके, सो दिस इज अबाउट दी ब्रेनस्टॉर्मिंग. Now types of brainstorming: individual brainstorming and group brainstorming. So we can do individual brainstorming, no problem. स्वतः तुम्ही brainstorming करून तुम्ही ideas तयार करू शकता, solutions काढू शकता. Okay, this is one type we can have. Then second is group brainstorming. You can make in a group, we can make the brainstorming in a group, so that this group brainstorming technique is more useful, and we can get the solution in a shorter span of time. The short span of time जर आपल्याला solutions काढायचे असतील तर we have to go for the group brainstorming. And problem is of problem difficulty level is very high. In that case we have to go for group brainstorming. जर problem ची difficulty levels एकदम high असेल, टफ असेल प्रॉब्लेम, तर त्याच्यावरती तुम्हाला ग्रुपनच तुम्हाला सोल्युशन काढणं सोपं जाईल आणि तुमचा टाइम सेव्ह होईल. इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग पण इम्प्लिमेंट केलं जातं, पण प्रॉब्लेमची डिफिकल्टी लेवल जर एवढी नसेल, ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग करून सुद्धा सोल्युशन्स काढू शकता. Okay, now we need to understand, see, when you can see the arrangement of group brainstorming. Okay, see, this environment, whenever you do the brainstorming, environment is required. So like this you will find a table, okay, circular table, or you can say a round table on, and then number of people are set together and they are doing the brainstorming. Okay, बघा, म्हणजे असं काही नाही की 20-30 people, there are limited peoples, 7 to 8 peoples, they can, maximum 10 peoples can sit together and they can do the brainstorming. So definitely creativity will come in on surface. Now what are the rules for conducting the brainstorming? आता ब्रेनस्टॉर्मिंग आता मला ग्रुप मध्ये करायचं आहे, मग त्याचे काही सर्टन रूल्स आहेत ते माहित पाहिजे सगळ्यांना. नो क्रिटिसिझम इज अलाउड ड्युरिंग द ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजे आता समजा तुम्ही ग्रुपमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग करताय, ओके, तर त्या केसमध्ये तुमच्या समजा 10 लोकांची टीम आहे, त्या 10 मध्ये 8 लोक फार ऍक्टिव्हली त्यांचं पॉइंट्स मांडतायत आणि 2 लोक काहीच बोलत नाहीत. ओके, तर त्या 2 लोक बोलत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांना क्रिटिसाइज करायचं नाहीये. ओके, त्यांना तुम्ही त्याचा असं काही असं बॅड फील होईल असं काही बोलायचं नाही. तर वी हॅव टू इन्व्हॉल्व देम. Okay, you apply your technique and involve them. They make them open for giving the points, for suggesting the points or suggesting the solutions. त्यांना तुम्ही स्कोप द्या, त्यांना इन्व्हॉल्व करा आणि सोल्युशन्स काढण्यासाठी त्यांना इन्स्पायर करा, सो दॅट यू कॅन गेट द रिक्वायर्ड आउटकम. ओके, सो क्वालिटी ऑफ द आयडियाज इज इम्पॉर्टंट. म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करतायत त्यावेळेस खूप असं इट्स अ सिरियस ऍक्टिव्हिटी, म्हणजे असं तिथं टाइमपास नको आहे. वी हॅव टू डू इट व्हेरी सिरियसली. ज्या काही आयडियाज असतात त्याला काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे, नाही तर उगा आयडिया द्यायचा म्हणून काय कुणाला वाटत ते देत बसायचं नाही. ओके, सो वी हॅव टू व्हॉट एव्हर द आयडियाज यू आर टेलिंग और व्हॉट एव्हर द सोल्युशन्स यू आर गिव्हिंग, सो दॅट शुड बी अलाइन विथ युअर प्रॉब्लेम. नाही तर काय वाटेल ते काय एकदम ट्रॅक सोडून जायचं नाही. हे एक लक्षात, तुम्ही त्या प्रॉब्लेमच्या अलाइन सोल्युशन्स जनरेट केले पाहिजेत किंवा आयडियाज तुम्ही सजेस्ट केले पाहिजेत, की जेणेकरून तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला सोल्युशन लवकर मिळेल आणि एक फायनल सोल्युशन तुमचं फिक्स होऊन जाईल. ओके, सो दिस केअर शुड बी टेकन व्हाईल डुईंग द ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग करताना काय केलं पाहिजे लक्षात आहे सगळ्यांना? हॅलो, येस सर. कुणाला क्रिटिसाइज करायचं नाहीये, आयडिया तुमची इफेक्टिव्ह असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुणाला असं डिमोरलाइज होईल असं काही वाक्यच टाकायचे नाहीत, कुणाचं अपमान, म्हणजे नोबडी शुड फील फिअर इन देअर माइंड, सो दे शुड मेक देम ओपन. ओके, इन्व्हॉल्व each and every participant in the brainstorming process, so that you will get the solution to the required to the specific problem. Okay, conduct of session. Group may set up in advance or the spot. Okay, स्पॉटला तुम्ही ऑन द स्पॉट तुम्ही ग्रुप ठरवा किंवा यू कॅन मेक अन ग्रुप इन ॲडव्हान्स. स्पेसिफाय इच ग्रुप टास्क. ओके, ग्रुपचं टास्क ठरवा
आस्क पार्टिसिपेंट टू इंट्रोड्यूस देमसेल्फ टू इच अदर बिफोर बिगिनिंग देअर डिस्कशन. म्हणजे तुमचं डिस्कशन व्हायच्या अगोदर तुम्ही प्रत्येकाने इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे. ओके. लेट ग्रुप्स डिस्कस फॉर नॉट मोर दॅन 20 मिनिट्स. ओके. हा, त्याला पण एक स्टँडर्ड टायमिंग दिली, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 20 मिनिट्स मॅक्सिमम टाइम दिलं जाईल. त्या टाइम मध्येच तुम्हाला त्याच्यावरती डिस्कशन करायचं आणि यू हॅव टू जनरेट द सोल्युशन. ओके. आपण कन्वर्जन थिंकिंग, डायव्हर्जन थिंकिंग बद्दल डिस्कशन केलंय, बरोबर. तसंच कुठलाही तुम्ही एक प्रॉब्लेम घ्या, त्या प्रॉब्लेमवरती डिस्कशन करा आणि डिस्कशन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग करा आणि त्यावरती सोल्युशन्स काढा. ते जे काही तुम्हाला टाइम दिलेला आहे अलॉटेड 20 मिनिट्स, त्या 20 मिनिट्स मध्ये ते झालं पाहिजे. म्हणजे त्या डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम. असं काही असं फिक्स नाही की 20 मिनिट्स मध्ये झालं पाहिजे. इफ प्रॉब्लेम डिफिकल्टी इज व्हेरी हाय, इन दॅट केस इट विल टेक टाइम. ओके. किंवा आपल्या ब्रेनला पण काही लिमिटेशन्स आहेत. आपण ब्रेनला रबरासारखं स्ट्रेच नाही करू शकत. सो देर आर सर्टन लिमिट्स. इफ यू आर कंडक्टिंग दी फर्स्ट ब्रेनस्टॉर्मिंग मीटिंग, in first meeting if you are doing brainstorm for 40 minutes or 50 minutes, still you are not got the final answer as you are desiring. जे तुम्ही आन्सर डिझायर करताय किंवा सोल्युशन डिझायर करताय, ते जर तुम्हाला सॅटिस्फाईड नाही अजून वाटत, तर यू कॅन टेक अ ब्रेक ऑफ 5 minutes. यू कॅन हॅव कप ऑफ टी. अगेन यू कॅन हॅव द सेकंड मीटिंग. ओके. यू कॅन हॅव द सेकंड मीटिंग. then you can get definitely solution for that. Okay. Then whenever you do the discussion, you can put on paper. प्रत्येकाने आपापले पॉइंट्स पेपरावरती आणले पाहिजे, त्याप्रमाणे डिस्कशन व्हायला पाहिजे. मग असे नंबर ऑफ तुमच्या सजेशन, सोल्युशन्स, आयडियाज एकत्र झाल्यानंतर मग त्यातनं तुम्ही काय करणार, बेस्ट काढणार. मग बेस्ट काढण्यासाठी काय असतो, एक टेक्निकल मधला एक मेन ऍडवायझर असतो की हु इज मोर एक्सपिरियन्स पर्सन, and that person will give the final solution, which one is the best. So that best, selecting the best solution or the best idea, that part will look after the one person who is a leader of that particular team. जी काही तुमची टीम असणार आहे, टेक्निकल कोर टीम, त्याचा जो काही लीडर असेल तो दॅट पर्सन विल डिसाइड इट. ओके. तर हे काही सेशन कंडक्ट करताना जे काही केअर आपल्याला घ्यावं लागते. ओके. uses, large number of ideas can be collected in short time. Each participant have an opportunity to speak. प्रत्येकाला बोलायला संधी मिळाली पाहिजे. Each participation is stimulated for the next activity. Provides valuable feedback information to resource person. Okay. So such things we can get it from the brainstorming. Now see that how the session brainstorming technique is going on. Now we have to do the brainstorming, the causes of defective capacitor. ओके. याच्यात दिलेलं आहे बघा. मग तुम्ही आता असाइनमेंट लिहित असताना ह्या फॉर्मॅट प्रमाणे लिहायचे असाइनमेंट. ओके. तुम्ही 2 एक्झाम्पल घ्या. तुमच्या फ्रेंड्स मध्ये तुम्ही तसं तयार करू शकता. ओके. तुमचा ग्रुप तयार करा. ओके. यू कॅन फॉर्म अ ग्रुप ऑफ 4 people, 5 people, like that. You can form the group 5 peoples. Okay. So can you do it? Can you form the groups? Hello. Yes. हा, ज्यांना शक्य आहे त्यांनी ग्रुप तयार करा. ज्यांना शक्य नाही ते बघूया आपण काय करायचं. ज्यांचं मुलामधला जे काही ग्रुप असेल तो वेगळा असेल, मुलीमधला तुमचा वेगळा ग्रुप असेल. मग त्यामध्ये 4 जणांचा ग्रुप, 5 जणांचा असेल, 6 जणांचा असेल. ओके. 10 लोकांपेक्षा जास्त ग्रुप नको. आता आपल्या ज्यांच्या ओळख आहेत, एकमेकाला तुम्ही ओळखतात, अशांचे ग्रुप तयार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही असं कम्युनिकेशन मांडा. इथं जसं दिलंय की नाही कम्युनिकेशन बघा. द ग्रुप इन्क्लूड 5 people. सॅमी द लीडर, फारुक, मोहम्मद, गॅमल. ओके. एक वरून रेकॉर्डर अहमद. ओके. तर ह्याप्रमाणे तुम्हाला हे ब्रेनस्टॉर्मिंगचे पॉइंट्स लिहायचे आहेत. ओके. बघा प्रत्येकाने तिथं मांडलेलं आहे. हे बघून तुम्हाला तुमचं ब्रेनस्टॉर्मिंगचं एक जो काही एक्सरसाइज मी देणार आहे ह्याप्रमाणे तुम्हाला ते मांडायचं आहे. लक्षात ठेवा सेंटेन्सेस. ओके. हा, मग सायलेंट लोकांशी कसं डील करायचं ते मगाशी मी तुम्हाला बोललो. त्यांना कसं बोलकं करायचं,
ते थोडंसं तुमचं एक स्किल आहे, टेक्निक आहे प्रत्येक ग्रुप लिडरचं किंवा जे काही मेंबर्स आहेत. हाऊ यू विल मेक द पीपल हु आर सायलेंट टू स्पीक. ओके, म्हणजे ते तुम्ही बोलल्याशिवाय ते बोलत नाहीत, तर त्यांना कसं बोलकं करायचं. सो दॅट वी हॅव टू अंडरस्टँड फ्रॉम दिस पीपीटी ऑर स्लाइड. ओके, आता काही वेळेस सेकंड सेशन घेतो आपल्याला, कारण पहिल्या सेशन मध्ये समजा तुमचं जे काही ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं आहे त्यातही तुम्हाला सोल्युशन्स फायनल समाधानकारक मिळाले नाहीत. यू कॅन टेक ब्रेक, देन यू कॅन गो फॉर सेकंड सेशन. वन्स अगेन यू कॅन कंडक्ट सेकंड मीटिंग अँड यू कॅन हॅव द नंबर ऑफ आयडियाज. असं नाही की एकदा बसलं का तिथं सोल्युशन आलं पाहिजे म्हणून. हॅलो, एकदा जर बसलं तर सोल्युशन मिळालं पाहिजे असं काही नाही. यू कॅन हॅव द डिस्कशन फॉर 1 hour. You capture more and more ideas or the solutions. Okay, note down on paper. Then second, you can take break of 5-10 minutes, 15 minutes. Then you can have the second session. In the second session also you can capture many ideas, solutions. Okay, so like this we can go for the brainstorming for the particular problems. Okay, now exercise for the students. Exercise for the student. So you have to do the brainstorming on increase in petrol price. Increase in petrol price. Can you do the exercise on petrol price? Brainstorming. Yes, sir. Yes, sir. पेट्रोलची प्राइस वाढत चाललेली आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावरती डिस्कशन करायचं आहे आणि पॉइंट्स सोल्युशन्स काढायचे आहेत, नवीन आयडियाज द्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह अवेलेबल झाला पाहिजे. आपण आता व्हेकल्स खूप सारे मार्केटमध्ये बघतोय, ॲव्हरेजचा इश्यू आहे, ओके, मायलेजचा इश्यू आहे, तर त्याच्यासाठी सध्या पेट्रोल आपण यूज करतो, त्यासाठी दुसरं काय अजून अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे का वगैरे वगैरे. तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं थॉट देऊन तुम्हाला काय करायचे, पॉइंट्स मांडायचे. तर तुम्ही करताना काय केलं पाहिजे, जसं आता तुम्ही मगाशी दाखवलं की एक टेबल आहे, त्या टेबलवरती तुम्ही 10 लोक बसलेले आहात किंवा 5 लोक बसलेले आहात आणि तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करतात. मग ते ब्रेनस्टॉर्मिंग करताना तुम्ही जे काही कोण आहे तुमचा ग्रुप तयार केला पाहिजे. मग 1 नंबरला कोण, 2 नंबर, 3, 4 लाईक दॅट असे तुमचे नावं लिहा आणि प्रत्येकाने आपापलं डिस्कशन करा आणि पॉइंट आपापल्या नावापुढे मांडा. हॅलो. Yes, sir. हा, मी आता एक एक्झाम्पल Yes, sir. सांगतो. मी एक काही एक्झाम्पल सांगतो आता फॉर एक्झाम्पल मी आता प्रियंका जानकर, पार्टिसिपेंट नंबर 1. अजून सपोज प्रियंका, तुमची कोणाला ओळखी मुलीमध्ये आहेत? हा, भोसले असावरी ना. हा, भोसले असावरी. अजून तिसरं? साक्षी पाटोळे. साक्षी पाटोळे. ओके, अजून फोर्थ? श्रद्धा बिराजदार. श्रद्धा बिराजदार. ओके, आणि फिफ्थ? श्रद्धा कंचन. ठीक आहे, पाटील कंचन. ओके, आता हे 5 लोकांना तुम्ही ग्रुप करा. यू कॅन क्रिएट अ ग्रुप ऑफ 7 people, नो प्रॉब्लेम. पण आता असं ग्रुप करायचं आणि मग प्रत्येकाचं काय करायचं, तुम्ही डिस्कशन करा. आता तुम्ही हे कसं करणार, मला असं आवडेल की तुम्ही एक मीटिंग घ्या. मीटिंग घेतील का तुम्हाला सगळ्यांना? हॅलो. मी सांगतो बघ, आता तुमचा टॉपिक काय, इन्क्रीजिंग पेट्रोल प्राइस. तर तुम्ही एक गुगल मीट वरती मीटिंग घ्या किंवा झूम मीटिंग घ्या काय, आणि झूम मीटिंग घेऊन तुम्ही प्रत्येकाचं, आता समजा प्रियंकाचं काही एक मत असेल तर तुम्ही कसं लिहिणार, प्रियंका. ओके, तर तुम्ही कसं लिहिणार, आय थिंक ॲज पेट्रोल प्राइस इज इन्क्रीजिंग सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू यूज द व्हेकल्स. ओके, मग काय जे काय तुमचं म्हणणं असेल, आता ती तुमचं चुकीचं आहे ह्यावर कुणाला कॉमेंट नाही करता येत. मग तुम्ही प्रियंका तुम्ही तुमचं सेंटेन्स लिहायचं, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, ओके, नंबर 4, असं प्रत्येकाने पॉइंट्स काढायचे काय, आणि पॉइंट्स काढल्यानंतर काय करायचं, डिस्कस करायचं. मग कोणीतरी एकाने ओपन करायचा इश्यू की यस आय वेलकम ऑल, कोणतरी एक जण लीडर बनायचं, आय वेलकम ऑल फॉर द ब्रेनस्टॉर्मिंग ऑन इन्क्रीजिंग पेट्रोल प्राइस. सो we'll have the brainstorming on this very important topic, that is a petrol price, increasing petrol price. Okay, मग त्याच्यावर तुम्ही काय त्याचे डिसएडव्हान्टेजेस, ऍडव्हान्टेजेस जे काय आहे ते तुम्ही त्यावरती डिस्कशन करायचं. ओके,
आणि डिस्कशन म्हणजे हे लॉजिकल डिस्कशन व्हायला पाहिजे. मी म्हटल्यासारखं त्या आयडियाला क्वालिटी असली पाहिजे काय तर, नाही तर उगं काय तर डिस्कशन करायचं म्हणून करायचं नाहीये. तर प्रत्येकाशी पॉईंट काढायचे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 प्रत्येक आता मी जे नावं घेतो प्रियंका आसावरी, साक्षी पाटोळे, श्रद्धा बिराजदार, पाटील कांचन, हे प्रत्येकाने तुम्ही आपले 5-5 पॉईंट काढायचे आणि ते डिस्कस करायचे ग्रुपमध्ये. तुम्ही मीटिंग छोटीशी घ्या, त्याच्यामध्ये डिस्कस करा आणि डिस्कशन केल्यानंतर तुम्ही जसं मगाशी दाखवलं मी, बघा हा ह्याच्याप्रमाणे मांडायचं. मांडता येतील? हॅलो, येस सर. हा सॅमी, गॅमल, सॅमी, त्यानंतर फारुख, जसं हे नावं लिहिले तसं तुमचं नाव येणार आणि त्याप्रमाणे तुमचे पॉइंट्स येणार. मग ती जी असाइनमेंट असेल तर ती एकच ठेवा, काय अडचण नाही मला. हॅलो, सगळ्यामध्ये एकच राहू द्या डॉक्युमेंट, काय प्रॉब्लेम नाही. हॅलो, ओके Yes, sir. डॉक्युमेंट एकच आहे. म्हणजे आता समजा आता ह्याच्यामध्ये तुम्ही मी प्रियांका जानकर आता ग्रुप लिडर झाल्या बघा. मग ग्रुप लिहिल्यानंतर ते काय करायचं, सगळ्यांच्या चर्चेमधनं एकच डॉक्युमेंट तयार होईल आणि ते एक डॉक्युमेंटच तुमच्या 5 लोकांसाठी सेम असेल. तुम्ही सेपरेट लिहित बसायचं नाही बाकीच्या चौघांनी. ओके, समजा आता तुम्ही लिहिताना काय करायचं, सगळ्यांनी पॉईंट आपले आपले लिहायचे आणि ते कुणीतरी एकाने काय करायचे ते लिहून काढायचे. हे ते लक्षात. आता हिथं काय असं डेकोरेटिव्ह पार्ट वगैरे मला अपेक्षित नाही बघा. तुम्ही एकदम प्लेन पेपरवरती व्यवस्थित जसं आपण इंग्लिश मध्ये करायचो बघा कन्व्हर्सेशन. हॅव स्टडीड कन्व्हर्सेशन? येस सर. हा, त्या टाइप मध्ये तुम्हाला काय करायचे, प्रत्येकाचे मुद्दे तुम्ही तुमचं नाव टाकायचं आणि त्यापुढे मुद्दा लिहित बसायचा. असं एक तुम्ही डॉक्युमेंट करा. पाठपुटे एक कम्युनिकेशन तुमचं राहू द्या, एक पेज सफिशियंट आहे. आणि दॅट इज असाइनमेंट नंबर 4th. आणि ती तुम्ही 4th असाइनमेंट तुमच्या 5 लोकांची सेम असणार आहे. ओके, येस सर. हा, तसे प्रत्येकाने आपापले ग्रुप तयार करायचे. प्रत्येक मुलामध्ये 5 लोकांचे 7 लोकांचे असा ग्रुप तयार करा. त्यानंतर तसं मुलीमध्ये पण 5 लोक 7 लोक 8 लोक तुमच्या कन्व्हिन्स नुसार, तुमच्या ओळखीनुसार तुम्ही तसे ग्रुप तयार करा आणि असाइनमेंट तयार करा. करता येईल सगळ्यांना? मला अडचण असेल मला आता विचारा. प्रथमेश साळुंके, No, sir. विशाल, प्रथमेश आहेत का? हॅलो, हो सर, हो आहे. हा, तुम्हाला आयडिया आली कसं करायचं ते? हो. हा, म्हणजे तुमचा एक ग्रुप तयार करणार 5 लोकांचा आणि त्या 5 लोक तुम्ही काय करा, एक मीटिंग घ्या, कंडक्ट द मीटिंग. तुम्ही एक लिंक तयार करायची. करता येते का तुम्हाला हे सगळं? हो सर. करू Yes, शकता. किंवा व्हॉट्सअप कॉल जर केला, हॅलो, व्हॉट्सअप कॉल जर केला तर तुम्हाला करता येईल बघा. तुमचं टेक्निक अप्लाय करा किंवा तुम्ही काय म्हणता कॉन्फरन्सिंग कॉल करा. कॉन्फरन्सिंग कॉल करून तुमचे मुद्दे डिस्कस करा आणि त्या डिस्कशन जे आहे ते फक्त लिहून काढायचे. आता हॅलो. प्रथमेश, हा D58 बोलतो सर. आमचं शहरी कॉलेजचा एक ग्रुप तयार केला आम्ही. मग त्यात 35 जण ऍड आहेत आम्ही टोटल. 7 जणांचा एक ग्रुप केलं तर होतं ना? मला प्रॉब्लेम काही नाही, फक्त तुमची ओळखी असावी एकमेकाची. नाही सर, ओळख आहे सगळ्यांची. हा, आम्ही 35 जण आहे टोटल. मग 7 जणांचा एक ग्रुप करतो. मग प्रथमेश पण त्यातच ऍड आहे आमच्यात. मग काय अडचण नाही. तुमचं तुम्ही ग्रुप तयार करा आणि मग तुमच्या जे काय ग्रुप नंबर ऑफ एवढे जे ग्रुप तयार होतील, समजा आता आपली स्ट्रेंथ आहे क्लासची 68. ओके, तर 68 म्हटलं तर 68 डिवाइड बाय 7 किती होत आहे? 63. हा, 9 ते 10 ग्रुप होतील आपले. हा, 9 ते 10 ग्रुप होतील आपले. तर तेवढ्या ग्रुपच्या म्हणजे थोडक्यात 10 डॉक्युमेंट झाले, म्हणजे 10 पेजेस झाले थोडक्यात. म्हणजे समजा एका ग्रुपसाठी एक पेज धरला आपला तर 10 पेजेस झाले. ओके, हॅलो, येस सर. हा, येस सर. सो दिस इज युअर ब्रेनस्टॉर्मिंग असाइनमेंट. तर तुम्हाला हा एवढे एकच सब्जेक्ट आहे. हा, नाही आता तुम्ही कुठला बी घ्या की. दिस इज वन. आता ही कसं मी दिलंय तुम्हाला. हा, आता अजून एक सांगतो बघा ह्याचा बेनिफिट काय आहे. ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूला फेस कराल, कॅम्पस इंटरव्ह्यूला द्याल, त्यावेळेस तुम्हाला रिसेंट टॉपिक दिला जातात.
रिसेंट टॉपिक यू हॅव टू मेक अन ग्रुप डिस्कशन. कारण ज्यावेळेस तुमच्या कंपनी प्लेसमेंट होत असते त्यावेळेस तुमचं पहिला रिटर्न टेस्ट असते, दुसरा ग्रुप डिस्कशन असते आणि तिसरं टेक्निकल इंटरव्ह्यू असतो आणि नंतर फायनल पर्सनल इंटरव्ह्यू असतो. तर पहिला तुम्ही रिटर्न टेस्ट क्रॅक केल्यानंतर तुम्हाला ग्रुप डिस्कशन फेस करावं लागतं आणि ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला हे रिसेंट टॉपिक दिले जातात. ओके, तर आता आम्ही हा जो तुम्हाला टॉपिक दिलेला आहे हा रिसेंट आहे आता, म्हणजे ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. ऍज अन टेक्निकल पर्सन इन्क्रीजिंग दी पेट्रोल प्राइस, ह्याच्यावर काहीतरी आपण सोल्युशन दिलं पाहिजे, सोल्युशन डिस्कशन केलं पाहिजे. ओके, काहीतरी आयडियाज तुम्ही सोसायटीसाठी दिल्या पाहिजे, तर तुमचं म्हणजे तुम्ही असं म्हणाल की काहीतरी जस्टिफाईड यू कॅन जस्टिस टू युअर इंजिनिअरिंग प्रोफेशन. ओके, तर तुम्ही आता फर्स्ट इयर मध्ये आहे, तुमच्या लेवलनं जेवढं काय तुम्हाला मांडता येईल तेवढं मांडा. असं काही नाही की सगळ्याच तुम्हाला प्रत्येकाला एक 10-10 पॉईंट मिळतील म्हणून. येऊ द्या 3-4 पॉईंट येऊ द्या, पण तुम्हाला एक हॅबिट बसेल की हाऊ टू मेक अन ब्रेनस्टॉर्मिंग अँड हाऊ टू जनरेट द सोल्युशन्स, हाऊ टू जनरेट द आयडियाज. तर ते त्यातनं आपल्याला क्लिअर होणार आहे. लक्षात येते का? म्हणजे सध्या इन्क्रीजिंग द पेट्रोल प्राइस हा प्रॉब्लेम आहे. ट्राय टू अंडरस्टँड, दिस इज अ प्रॉब्लेम. मग ह्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला सोल्युशन्स डिस्कशन करायचे. मग प्रत्येकाचं सोल्युशन काय सेम असणार आहे का? नो. हा, प्रत्येकाचं सोल्युशन वेगळं असणार आहे. आता काय करायचं, समजा आता मी म्हटलं की प्रथमेशला मी ग्रुप लीडर केलं, मग प्रथमेश काय करणार, आय वेलकम ऑल द ग्रुप मेंबर्स, ते त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आलं पाहिजे. प्रथमेश बोलणार, येस आय वेलकम, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल फॉर दी ब्रेनस्टॉर्मिंग ऑन इन्क्रीजिंग पेट्रोल प्राइस. So now topic is open for all. So everyone think on this and write the possible solutions on this topic. मग सॉल्युशन्स म्हटलं का मग थोडासा 5 मिनिटाचा तिथं पॉज करा, रेकॉर्डिंग तुमचं स्टॉप करा, एक 10 मिनिट द्या, वेळ द्या, नंतर तुम्ही नंबर ऑफ पॉईंट्स तुम्ही काढा. ओके, नंबर ऑफ पॉईंट्स काढल्यानंतर परत मीटिंग रेकॉर्डिंग ऑन करा, परत तुमचं डिस्कशन करा आणि फायनली मग 10 मिनिटांमध्ये स्टॉप करून टाका. ओके, मग ते झाल्यानंतर पॉईंट सगळे येतील, मग कोणतरी एक लीडर बनेल, ते सगळे पॉईंट नोट डाऊन करतील आणि नोट डाऊन केल्यानंतर ते परत फक्त लिहायचं एका कागदा व्यवस्थित, जर हँड रायटिंग जे चांगलं आहे त्याचं, आणि ते लिहिल्यानंतर मग ते सगळं डॉक्युमेंट तयार झालं की मग ते तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आणि दॅट इज युअर असाइनमेंट. नाउ इज इट क्लिअर? सर पण लिहायचं कशावर नेमकं? हा, लिहायचं कशावर? एका प्लेन पेपरवर लिहा की. ह्याला काय रंगरंगोटी करत बसायचं नाहीये. डोंट वेस्ट युअर टाइम. तुमचं त्यातलं महत्वाचं काय कन्सिडर होणार आहे, पॉईंट, हाऊ यू इफेक्टिव्ह पॉईंट युअर सजेशन सोल्युशन, त्याला वेटेज आहे. लक्षात आहे का? तिथं तुम्हाला असं रंगरंगोटी डेकोरेशन केलं ते महत्वाचं नाहीये. ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये तुमचे थॉट्स तिथं तुम्ही एक्सप्रेस करता, आयडियाज तुम्ही तिथं मांडताय, मग त्या आयडिया तुमच्या तिथं हायलाइट व्हायला पाहिजे. आर यू गेटिंग? येस सर. हा, तर ते तसं करा आणि आजच्या आज तुम्ही तुमचा ग्रुप तयार करा आणि मला असं मला पाहिजे, म्हणजे असं तुमच्या ग्रुपचे मेंबर्स, मग तुम्ही काय करायचं, मला व्हॉट्सअप करताना नाव लिहायचं, तुमचे 5-7 नाव लिहिले समजा, तर हा ग्रुप लीडर असेल, त्यात नंतर मग हे ग्रुप मेंबरची नावं टाकायचे, रोल नंबर टाकायचे. कळतंय का? ओके. हा, एक जण ग्रुप लीडर असेल, बाकीचे ग्रुप मेंबर्स असतील. हॅलो 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 हॅलो, who is this? If you make a disturbance, I will on permanently basis I will remove the names from my list of meeting. Okay, you are now mature, you should not disturb anyone. So make a group, write the group leader name and members name and you send on my WhatsApp, म्हणजे मला कळेल की कुठला ग्रुप आहे आणि ग्रुपला कोण कोण मेंबर्स आहेत ते. So can you do it today? At least groups, can you send it to me? Hello? येस सर. हा, येस. तुमचं जे ग्रुपचा लीडर कोण आहे आणि ग्रुपचे मेंबर्स कोण आहेत, तर आपापल्या तयार करून मला ते व्हॉट्सअप सेंड करा, म्हणजे माझ्या रेकॉर्ड राहील की बाबा हा ग्रुप आहे, ह्या असा मेंबर्स आहेत आणि त्याप्रमाणे त्याची असाइनमेंट मला असेस करता येते. ठीक आहे, नेक्स्ट.
तर इथं आपली ही असाइनमेंट नंबर 4 इथं संपलेली आहे. ओके, नाउ वी विल टेक अ ब्रेक बिकॉज 5th assignment and 6th assignment we will discuss maybe tomorrow. ओके, मला वाटतं आता ब्रेक घेणं गरजेचं आहे कारण 11 वाजता सेशन आहे आपला. ठीक आहे, सो गिव्ह द अटेंडन्स फास्ट. हा बोला. वर्कशॉप आहे तसं लिहायचं का? वर्कशॉप आहे तसं जे दिलेलं आहे तसं तसं लिहून काढा. ठीक आहे, सो गिव्ह द अटेंडन्स 1 प्रेझेंट 2 2 प्रेझेंट सर 3 प्रेझेंट सर 4 प्रेझेंट सर 5 प्रेझेंट सर 6 प्रेझेंट सर 7 प्रेझेंट सर 8 प्रेझेंट सर 9 प्रेझेंट सर 10 प्रेझेंट सर 11 प्रेझेंट सर 12 प्रेझेंट सर 13 roll number 13 14 प्रेझेंट सर. 15 येस सर. 16 17 प्रेझेंट सर. 18 Present, sir. 19 प्रेझेंट सर. 20 प्रेझेंट 20 सर. 21 प्रेझेंट सर. 22 येस सर. 23 येस सर. 24 येस सर. 25 येस सर. 26 26 27 येस सर. 28 येस सर. 29 प्रेझेंट. 30 येस सर. 31 प्रेझेंट सर. 32 33 प्रेझेंट सर. 34 34 35 प्रेझेंट सर 36 36 प्रेझेंट सर 37 प्रेझेंट सर 38 प्रेझेंट सर 39 प्रेझेंट सर 39 पाटोले नो. प्रेझेंट सर तुमचा एक्झाम फॉर्म भरला का? हा सर बरोबर. त्याचं मला ते रिसिट हे पाठवा, UTR नंबर पाठवा. हा ठीक आहे पाठवतो. हा 40 प्रेझेंट सर 41 41 42 प्रेझेंट सर 43 प्रेझेंट सर 44 प्रेझेंट सर 45 प्रेझेंट सर 46 प्रेझेंट सर 47 प्रेझेंट सर 48 प्रेझेंट सर 49 येस सर. 50 येस सर. 51 51 प्रेझेंट सर. 52 प्रेझेंट सर. 53 सर. प्रेझेंट सर. 53 present. येस सर. 54 54 55 प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. 56 56 Present, sir. 57 57 58 प्रेझेंट सर. 59 येस सर. 60 60 roll number 60 61 येस सर. 62 येस सर. 63 येस 63 सर. 64 येस सर. 65 64 येस सर. 65 येस सर. 66 66 67 67 68 okay, I will read the absent numbers once again. Roll number 13 किती roll number? Hello, roll number 13 roll number 13 is there? No. Roll number 68 present. No, here I'm displaying the name of the Sumit 68. Roll number 68 is present. येस सर. तुम्ही मग मागाशी अनाउन्स केलं तर रिस्पॉन्स का देत नाही?
दिलता ना सर. बर, तुमचं ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरला का? केला की सर, रिप्लाय केला. मग रिवर्ट आलाय बघा फॉर्म. मी तर मगाशी अनाऊन्स केलं तेव्हा तुमचं तुम्ही काय रिस्पॉन्स दिला नाही मला. केला की नाही, आता रिसेंट केला आलाय. सर. आता रिसेंट तुम्ही केला का, रिसबमिट केला का? हॅलो, तुमचं काल फॉर्म केला की. कधी केलाय? हो. मला कॉल करा, मीटिंग संपल्यानंतर कॉल करा. आज सकाळी केला सर मी तो. बर, ठीक आहे. नेक्स्ट रोल नंबर बरं. 26. 32. Yes. 34. 34 absent. Next 41. 41 is there? नहीं है. 57. 57. 60. Roll number 60 absent. 66. 66 पण absent. 67. 67 also absent. Okay. ठीक आहे, विल end the meeting now. सर हा, सर ते प्रॅक्टिकल पण लिहायचे का? हो, प्रॅक्टिकल पण लिहायचे आहे तसं ना? आहेत. असलेच BME चे पण प्रॅक्टिकलची लिंक तुम्हाला मी राईटअप ते ह्याच्या स्टडी मटेरियल शीट मध्ये दिले बघा. लिंक त्याची पण म्हणजे शेअर केलेली आहे. 3च आहेत मग. हा, तीनच. तेवढेच. सर तुम्ही वहीत लिहायचे की आखूड पानावर? आखीव पानावर लिहा की कशाला पैसे हे घालता. साधे आपले मिळतात बाजारामध्ये ते असले फुल स्केप ते ताव असतात बघा, पेपर्स. ओके सर. सर लास्ट डेट काय वर्कशॉप? जे काय आहे ते सगळं 20 पर्यंत संपवून टाका. हॅलो, 20 पर्यंत मॅक्झिमम राईटअप संपवून टाका. एक्सपेरिमेंट पण 20 तारखेला हे करायचं. हा, एक्सपेरिमेंट 20 तारखेच्या आत द्यायचे का? हा, सगळे लिहा की मॅक्झिमम सगळे. ठीक आहे. सर नाही सर, त्याची लास्ट डेट 20th आहे का एक्सपेरिमेंटची? जेवढं लवकर संपवाल तेवढं तुम्हाला परत प्रिपरेशनला टाइम मिळेल ना. कारण परीक्षेचं टाइम टेबल तुम्ही बघता, थोडस टाइम मिळाला पाहिजे ना तुम्हाला सेल्फ प्रिपरेशनला. 5 पासून पहिला पेपर आहे ना काहीतरी. हॅलो, येस सर. हा, मग Yes, त्यानुसार sir. मग Yes, sir. थोडस टाइम भेटला पाहिजे ना सेल्फ प्रिपरेशन. त्यावेळेस राईटअप करत बसला तर वेळ होईल ना. म्हणून म्हटलं की डे नाईट करावं लागेल तुम्हाला थोडस वर्क, तेव्हा ती सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित. सो विल एंड द मीटिंग नाउ. सो ऑल शुड जॉइन द सेशन at sharp 11. Okay, through the Facebook Live.